नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण संपूर्ण जून महिन्याच्या वन लाइनरच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण 200 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त महत्त्वाचे 200 प्रश्न मी यामध्ये घेतलेले आहेत। तर तुमच्या कोणत्याही परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळणार आहे। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थ्यांनो, आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे, तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आपल्या महाराष्ट्र सरकारने कोणता विशेष उपक्रम नुकताच सुरू केलेला आहे? तर आदिशक्ती अभियान हा। यानंतर पुढील प्रश्न, प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे? तर DRDO द्वारे। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर भारतीय नौसेनाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली? तर INS तारिणी। यानंतर पुढील प्रश्न, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली? तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये। यानंतर पुढील प्रश्न, तर 26व्या राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये अविनाश साबळेने कोणते पदक जिंकले? तर सुवर्ण पदक जिंकले। यानंतर ऑपरेशन शील्ड या मॉक ड्रिलचा मुख्य उद्देश काय आहे? तर आपत्कालीन तयारी वाढवणे। यानंतर पुढील प्रश्न, 31 मे 2025 रोजी कोणता जागतिक दिवस साजरा करण्यात आला? तर जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा करण्यात आला। यानंतर स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? तर जलशक्ती मंत्रालयाने नुकतेच सुरू केले आहे। यानंतर पुढील प्रश्न, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत गैरफायदा घेतलेल्या किती महिला सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली? तर 2652। यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा, तर नाशिकमध्ये कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कोणती नवीन धोरण जाहीर करण्याची घोषणा केली? तर नवोपक्रम धोरण। यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा, तर कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले? तर सद्गुर। यानंतर पुढील प्रश्न, शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणत्या राज्याने अंकुर योजना सुरू केली? तर ओडिशा। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले? तर सुजाता बागुल यांना। यानंतर रोहित शर्माने IPL मध्ये किती षटकार मारण्याचा विक्रम केला? तर एकूण 300 षटकार। यानंतर 15वा प्रश्न, तर 2 जून दिवशी भारताचे कोणते नवीन राज्य अस्तित्वात आले? तर तेलंगणा। यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच कोणत्या मंत्र्यांनी आयुष सुरक्षा पोर्टल सुरू केले आहे? तर सर्वानंद सोनोवाल। यानंतर 2025 चा मिस वर्ल्ड कोणाला मिळाला? तर ओपल सुचाता यांना। यानंतर पुढील प्रश्न, आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोण करणार आहे? तर अहमदाबाद। यानंतर पुढील प्रश्न, ओकलीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर शुभमन गिल यांची। यानंतर 20वा प्रश्न पाहूयात, तर 7 शिखरे सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण ठरला? तर विश्वनाथ कार्तिकेय ठरलेला आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा, तर आपल्या महाराष्ट्र शासनाने कोणत्या पदावर अंगणवाडी सेविकांना शिक्षक म्हणून समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेतला? तर प्राथमिक शिक्षक। यानंतर पुढील प्रश्न, 2 जून 2025 रोजी भारतीय रुपयांची किंमत अमेरिकन डॉलर संबंधी वाढली आहे, तर यामागील मुख्य कारण कोणते होते? तर अमेरिकन डॉलरची कमजोरी आणि पोर्टफोलिओ गुंतवणुकीतील वाढ। यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले? तर पुण्यामध्ये। यानंतर पुढील प्रश्न, इलेक्ट्रिक वाहन नोंदणीमध्ये आपले महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य आहे 2ऱ्या क्रमांकावर। यानंतर पुढील प्रश्न आहे 25वा, तर देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे? तर हरियाणा या राज्यामध्ये होत आहे। यानंतर पुढील प्रश्न, नोमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशामध्ये कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला? तर 31 मे ते 13 जून या। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहूया, तर आपल्या भारताचा पहिला AI सेज कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे? तर छत्तीसगड या। यानंतर आपल्या भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य कोणते ठरले आहे? तर गोवा हे राज्य।
यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो 29वा प्रश्न तर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये विकसित कृषी संकल्प अभियान सुरू केले तर भुवनेश्वर ओडिशा. यानंतर 30वा प्रश्न कोणत्या परिषदेमध्ये आपल्या भारताला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यात आली जिथे जमिनीची मालकी आणि गावाच्या व्यासपीठाचे कौतुक झालेले आहे तर जागतिक बँक परिषद आणि वॉशिंग्टन DC. यानंतर खालीलपैकी कोण क्लब फुटबॉल मध्ये 800 गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला तर क्रिस्टियानो रोनाल्डो. यानंतर IPL 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले तर RCB ने. यानंतर पुढील प्रश्न आपल्या भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झालेली आहे तर एकूण 91 झालेली आहे. यानंतर 26व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आपल्या भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत तर आपल्या भारताने एकूण 24 पदके जिंकलेली आहेत. त्यानंतर ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने नुकताच सुरू केला तर युक्रेनिया. यानंतर ऑडी इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर अलीकडेच कोण बनले तर नीरज चोप्रा बनले आहेत. यानंतर 2025 च्या आर्थिक वर्षासाठी आपल्या भारताच्या GDP वाढीचा SBIचा अंदाज किती टक्के आहे तर 6.5%. यानंतर जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो तर तो साजरा करण्यात येतो 5 जून या दिवशी. यानंतर 39वा प्रश्न तर 80व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर ॲनालेना बेअरबॉक यांची. यानंतर 40वा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी तर आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार असून तो कोणत्या नदीवर बांधलेला आहे तर तो पूल होता चिनाब या नदीवर. यानंतर आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली तर आपल्या भारत या देशाची. यानंतर आपल्या भारतामध्ये कधीपासून जातीनिहाय जनगणना सुरू होणार आहे तर 1 मार्च 2027 पासून. यानंतर मे महिन्यामध्ये देशाचा बेरोजगारी दर किती टक्के राहिलेला आहे तर 6.9%. यानंतर IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले होते तर नवी दिल्लीमध्ये. यानंतर पुढील प्रश्न 45वा तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये 85% आरक्षण मिळणार आहे तर लडाख या. यानंतर पुढील प्रश्न 2025-26 साठी भारतीय उद्योग महासंघाचे म्हणजे CII चे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर राजीव मेमानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात तर काळ्या हरणांच्या दुर्मिळ प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये काळे हरण संवर्धन संशोधन केंद्र स्थापन केले जाईल तर बिहार. यानंतर पुढील प्रश्न कोणत्या राज्याने कुमारम भीमला व्याघ्र संवर्धन अभयारण्य म्हणून घोषित केले तर तेलंगणा. यानंतर पुढील प्रश्न स्पेन देशाच्या सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ ॲस्टोरियस अवॉर्ड 2025 कोणाला प्रदान करण्यात आला तर सेरेना विल्यम्स यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यानंतर 50वा प्रश्न पाहूयात आपण तर 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला तर रायगड या ठिकाणी झालेला आहे. यानंतर 51वा प्रश्न पाहूया त्या ठिकाणी तर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेल्या शेखा नासेर अल नौवेस कोणत्या देशाच्या आहेत तर संयुक्त अरब अमिराती. यानंतर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताला कोणता क्रमांक देण्यात आला तर 10वा क्रमांक. लक्षात ठेवा. 52वा प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न ली जे म्युंग यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली तर दक्षिण कोरिया. यानंतर ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर मेमोरियल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे तर कच्छ. यानंतर पुढील प्रश्न तर एक्सचॅट कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले तर एलॉन मस्क यांच्या. यानंतर लडाख राजभाषा अधिनियम 2025 नुसार कोणत्या भाषांना ऑफिशियल लँग्वेज म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे तर भोटी आणि पुर्गी या. यानंतर जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो साजरा केला जातो 7 जून या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला तर इगतपुरी ते कसाराया. यानंतर पुढील प्रश्न मानद रँक पदोन्नती योजना कोणी सुरू केली आहे तर अमित शहा यांनी. यानंतर उमेद पोर्टल कोणत्या मंत्रालय लॉन्च करणार आहे तर अल्पसंख्याक
यानंतर राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर हिमाचल प्रदेश यानंतर 62वा प्रश्न, तर पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालयाचे संचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अश्विनी लोहानी यांची. यानंतर आंध्र प्रदेश राज्यामध्ये किती वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे? तर 28 वर्षानंतर. यानंतर राजा खास गाव कोणत्या राज्यातील पहिले सौर मॉडेल गाव बनले? तर हिमाचल प्रदेश. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर एस महेंद्र देव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर खालीलपैकी कोणता देश लेझर शस्त्रांनी शत्रू देशाचे ड्रोन पाडणारा पहिला देश बनला? तर इस्रायल यानंतर खालीलपैकी कोणती कंपनी अलीकडेच मायक्रोसॉफ्टला मागे टाकून जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे? तर एनव्हिडिया ही कंपनी. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने ग्रेटर फ्लोमिंगो अभयारण्य स्थापन केले आहे? तर तामिळनाडू. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर G7 शिखर संमेलन 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर ते करण्यात येणार आहे कॅनडा या देशामध्ये. यानंतर 17वा प्रश्न पाहूया, तर भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल नुकतेच लॉन्च केले आहे? तर आयुष निवेश सारथी. यानंतर पुढील प्रश्न 71वा, तर डेटॉलने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर MS धोनी यांची. यानंतर 2025 महिला आशिया हॉकी कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर चीन या देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, कुसुम सी योजना कोणत्या राज्य सरकारद्वारा सुरू करण्यात येणार आहे? तर कर्नाटक. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात, तर कोणत्या कालावधीमध्ये चीनमध्ये 2025 वुमन्स हॉकी आशिया कपचे आयोजन करण्यात येणार आहे नुकतेच? तर 5 ते 14 सप्टेंबर. यानंतर खालीलपैकी कोणत्या दिवशी बालविवाह बंदी अधिनियम 1929 मंजूर करण्यात आले? तर 9 जून या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक स्तरावर सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी इंटरपोलने कोणते ऑपरेशन सुरू केलेले आहे? तर ऑपरेशन सिक्युअर सुरू केलेले आहे. यानंतर जगातील पहिली नॉन बायनरी चिप कोणत्या देशात लॉन्च करण्यात आली? तर चीन या देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, पुण्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळल्याने किती जणांचा मृत्यू झाला? तर 4 जणांचा मृत्यू झालेला आहे. यानंतर अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या लिंगभेद निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताला कितवे स्थान मिळाले आहे? तर 131वे आपल्या भारताला स्थान मिळाले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 80वा, तर अमेरिकन मेडिकल असोसिएशनचे पहिले भारतीय अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर डॉक्टर श्रीनिवास मुक्कमल्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 81वा, तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या IIHF महिला आशिया कप 2025 मध्ये आपल्या भारताने कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक आपल्या भारताने जिंकले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 82वा, तर सांस्कृतिक योगदानासाठी रशियाचा दोस्तोव्स्की स्टार पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर जावेद अख्तर यांना देण्यात आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर चर्चेतील श्री पद्मनाभस्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर केरळ या. यानंतर पुढील प्रश्न, शाहेद ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर इराण या देशाने. यानंतर 85वा प्रश्न पाहूया, तर कोणत्या राज्यामध्ये विथुट नावाचा एक नाविन्यपूर्ण वनीकरण प्रकल्प सुरू करण्यात आला? तर केरळ या. यानंतर पुढील प्रश्न, भारत आणि कोणत्या देशादरम्यान शक्ती लष्करी सरावाची 8वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे? तर फ्रान्स. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात, तर अलीकडेच इस्रायलने कोणत्या देशाच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला करण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन नुकतेच सुरू केले आहे? तर इराण या. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात, तर 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक थेट गुंतवणूक झालेली आहे? तर आपल्या महाराष्ट्र या राज्यामध्ये. यानंतर सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी 2025 पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला? तर आचार्य प्रशांत यांना देण्यात आलेला आहे. यानंतर 90वा प्रश्न, तर स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 साठी अलीकडेच कोणाची जागतिक राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांची. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया, तर विद्यार्थी मित्रांनो, कोणता देश ब्रिक्स मध्ये भागीदार देश म्हणून सामील झाला? तर व्हिएतनाम हा देश. यानंतर जागतिक वाळवंट निर्मूलन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो
17 जून या दिवशी साजरा केला जातो. यानंतर कोणत्या दिवशी महाराष्ट्र शासनाने शुद्ध देशी गोवंश संवर्धन दिन साजरा करण्यात निर्णय घेतला आहे तर 22 जुलै. यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर दक्षिण आफ्रिकाने जिंकले आहे. यानंतर 95वा प्रश्न, इस्रायल इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारताने कोणती भूमिका घेतली आहे तर आपल्या भारताने भूमिका घेतली शांततेचं आवाहन अशी. त्यानंतर पुढील प्रश्न, तर भारत सरकारने अलीकडेच कोणत्या शहराला युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून नामांकित केलेले आहे तर लखनौ. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणाद्वारे प्रक्षेपित केला जाईल तर टेक मी टू स्पेस द्वारे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर ISSF विश्वचषक 2025 मध्ये भारत कोणत्या स्थानावर होता तर तृतीय स्थानावर. यानंतर 99वा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी. तर संरक्षण क्षेत्रामध्ये सायबर लवचिकता वाढवण्यासाठी कोणत्या देशाने सायबर सुरक्षा सराव सुरू केला आहे तर आपल्या भारत देशाने. तर विद्यार्थी मित्रांनो, 100वा प्रश्न घेण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट मी फक्त 1000 लाईक ठेवलेलं आहे. किती तर फक्त 1000 लाईक. तर विद्यार्थी मित्रांनो, 1000 लाईक पूर्ण झाल्यावर मी तुम्हाला ताबडतोब आपल्या टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओची PDF अपलोड करणार आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी 1000 लाईक पूर्ण करा. आणि विद्यार्थ्यांनो, तुमच्यासाठी मी शेवटी काही चालू घडामोडीचे 2 प्रश्न ठेवलेले आहेत. त्याही 2 प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न करावा. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. यानंतर 100वा प्रश्न, तर महाराष्ट्रामध्ये 1 जून पासून पावसामुळे किती लोक मृत आणि जखमी झाले आहेत असा आकडा 18 जूनला दिला गेला. तर 18 मृत आणि 65 जखमी झाले. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय सेनाने नुकतीच रुद्रास्त्रची यशस्वी चाचणी केली आहे तर ते काय आहे तर ते आहे UAV ड्रोन. यानंतर 102वा प्रश्न, तर योगा कनेक्ट ग्लोबल समिटचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर नवी दिल्लीमध्ये करण्यात आले होते. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले तर सायप्रस या. यानंतर भारतामध्ये कोणत्या वर्षानंतर महिला वन डे क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात आले तर 2013 नंतर. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाला कमांडर ऑफ ब्रिटिश एम्पायर सन्मान देण्यात आलेला आहे नुकताच तर लीना नायर यांना. यानंतर आपल्या भारतातील 4थे सिंह प्रजनन केंद्र कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे तर राजगीर या ठिकाणी. यानंतर कोणत्या राज्याने महाअँग्री AI धोरण 2025 ते 29 मंजूर केले आहे तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर भूपेंद्र यादव यांची. यानंतर अलीकडेच दक्षिण आफ्रिकेने कोणत्या देशाला हरवून ICC जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकले तर ऑस्ट्रेलिया. यानंतर इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला प्रत्युत्तर म्हणून इराणने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे तर ऑपरेशन 2 प्रॉमिस 3 असे नाव आहे. यानंतर 111वा प्रश्न पाहूयात विद्यार्थ्यांनो आपण. तर आपल्या भारतामध्ये कोणते राज्य अर्थसंकल्पामध्ये आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे तर मेघालय हे. यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात कधी होणार आहे तर 1 ऑक्टोबर 2026 पासून होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली तर गोविंद मोहन यांच्या. यानंतर अल्टिमेट टेबल टेनिस 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले तर यू मुंबा यांनी पटकावले आहे. यानंतर 115वा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी. तर आपल्या भारतातील पहिला अर्धवाहक कारखाना कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे तर गुजरात या राज्यामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, तर हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 चा पहिला संस्करण कोणत्या शहरामध्ये आयोजित केला जाणार आहे तर चेन्नई या शहरामध्ये. यानंतर आपल्या भारतातील मेटाचे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अरुण श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, शिक्षणाला चालना देण्यासाठी कोणत्या राज्यामध्ये थल्लिक्की वंदनम योजना सुरू करण्यात आली तर आंध्र प्रदेश या. यानंतर आपल्या भारतातील सर्वात मोठ्या गतिशक्ती कार्गो टर्मिनलचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर मानेसर या. यानंतर 120वा प्रश्न पाहूयात या ठिकाणी आपण. तर अलीकडेच सिप्री अहवाल 2025 प्रसिद्ध झालेला आहे तर त्यानुसार
आपल्या भारताकडे किती अण्वस्त्रे आहेत? तर आपल्या भारताकडे एकूण 180 अण्वस्त्रे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणी धरती आबा जन भागीदारी नावाची सर्वात मोठी आदिवासी सक्षमीकरण मोहीम सुरू केली आहे? तर आदिवासी व्यवहार मंत्रालयाने. यानंतर पुढील प्रश्न, जागतिक शरणार्थी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 20 जून या दिवशी. यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूयात. तर ई नगरपालिका पोर्टल 2.0 कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर मध्य प्रदेश या राज्याने. यानंतर सायबर सुरक्षा अभ्यास कोणत्या संस्थेद्वारा आयोजित करण्यात आला आहे? तर डिफेन्स सायबर एजन्सी द्वारा सायबर सुरक्षा अभ्यास सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झालेला आहे? तर प्रदीप कोकरे यांना. यानंतर पुढील प्रश्न 126वा. तर 125वा प्रश्न सर्वांनी लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. तर जल गंगा संवर्धन अभियान कोणत्या राज्याने नुकतेच सुरू केले आहे? तर मध्य प्रदेश या. यानंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आपल्या भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? तर ऑपरेशन सिंधू. यानंतर नैसर्गिक आपत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्या देशाने झांग-हेंग 102 नावाचा उपग्रह प्रक्षेपित केला? तर चीन या. यानंतर बॉन हवामान बदल परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर जर्मनी या. यानंतर पुढील प्रश्न, तर ॲबरडीन विद्यापीठाला त्यांचे पहिले भारतीय कॅम्पस कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली? तर नवी दिल्ली. यानंतर पुढील प्रश्न आहे 131वा. तर जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिन दोन्ही दिवस कोणत्या दिवशी साजरे केले जातात? तर 21 जून या दिवशी. यानंतर भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये कोणत्या कालावधीमध्ये संयुक्त लष्करी सराव शक्ती पार पडणार आहे? तर 18 जून ते 1 जुलै दरम्यान. यानंतर कोणते राज्य मोबाईल आधारित ई-वोटिंग सेवा सुरू करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे? तर बिहार हे राज्य ठरले आहे. यानंतर पुढील प्रश्न 134वा. तर वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर कंगना रणावत यांची. यानंतर 135वा प्रश्न, कोणत्या राज्याने 2025 ते 2035 हे दशक जलविद्युत दशक म्हणून घोषित केले आहे? तर अरुणाचल प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न, युनायटेड नेशनने 2026 हे कोणते वर्ष खालीलपैकी काय म्हणून घोषित केलेले आहे? तर ते केलेले आहे आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून घोषित. यानंतर पुढील प्रश्न, कैलास मानसरोवर यात्रेला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला 1 लाख रुपये देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने नुकतीच केलेली आहे? तर ती केलेली आहे उत्तर प्रदेश या राज्य सरकारने. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच प्रतिभा सेतू पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर UPSCने म्हणजेच संघ लोकसेवा आयोगाने सुरू केले आहे. काय? तर प्रतिभा सेतू पोर्टल. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न 139वा. तर खालीलपैकी कोणाला MIT चे पहिले भारतीय वंशाचे प्रोहोस्ट म्हणून नियुक्त करण्यात आले? तर अनंथा चंद्रकासन यांना. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने अलीकडेच शाळांमध्ये हिंदीला सामान्य तृतीय भाषा म्हणून लागू करण्याची घोषणा केली? तर आपल्या महाराष्ट्र. यानंतर 141वा प्रश्न या ठिकाणी पाहून घेऊयात आपण. तर आंतरराष्ट्रीय सार्वजनिक सेवा दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर तो केला जातो 23 जून या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यरंभाला किती वर्ष पूर्ण होत आहेत? तर होत आहेत 75 वर्ष पूर्ण. किती? तर 75 वर्ष. यानंतर 143वा प्रश्न, तर देशातील पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव कोठे होत आहे? तर मुंबईमध्ये. यानंतर UNO ने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर 2025 हे वर्ष. यानंतर पुढील प्रश्न, सुशील शुक्ल यांना कोणत्या भाषेसाठी बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला? तर हिंदी या. यानंतर कोणते मंत्रालयाने भगवान बिरसा मुंडा पुरस्कार नुकताच सुरू केला? तर आदिवासी मंत्रालयाने. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये गुगलने त्यांचे पहिले आशियाई पॅसिफिक सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र उघडले आहे? तर हैदराबाद. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर सुरू केले आहे? तर अमेरिका. यानंतर बिली जीन किंग कप 2025 प्लेऑफचे आयोजन कोणता देश पहिल्यांदाच करणार आहे? तर भारत हा देश. यानंतर कोणत्या उच्च न्यायालयाने डोंगराळ पर्यटन क्षेत्रामध्ये एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली आहे? तर केरळ उच्च न्यायालयाने.
यानंतर पुढील प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन 2025 कोणत्या दिवशी साजरा केला जातो, तर तो केला जातो 23 जून या दिवशी. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस कोणत्या शहरात सुरू करण्यात आल्या, तर लेह या. यानंतर पुढील प्रश्न, तर विशाखापट्टणम येथे योग दिनी किती लाख लोकांनी योग करून विश्वविक्रम केला आहे, तर 3 लाख लोकांनी. यानंतर पुढील प्रश्न 155 आहे, तर योगांध्र मोहीम कोणी सुरू केल्याची घोषणा केलेली आहे, तर चंद्रबाबू नायडू यांनी. यानंतर पुढील प्रश्न, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार 2026 देण्यात यावा अशी शिफारस कोणत्या देशाने केलेली आहे, तर पाकिस्तान या देशाने. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर पॅरिस डायमंड लीग भालाफेक 2025 स्पर्धेचे विजेतेपद नुकतेच कोणी पटकावले, तर नीरज चोप्राने. यानंतर पुढील प्रश्न 158 महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, तर कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातींसाठी जय हिंद योजना सुरू केलेली आहे, तर दिल्ली या विद्यापीठाने. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच 2024-25 चा डिजिटल पेमेंट पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेला. यानंतर 160वा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी, तर भारतीय राष्ट्रपतींनी अलीकडेच कोणत्या शहरामध्ये राष्ट्रपती तपोवन आणि राष्ट्रपती निकेतनचे उद्घाटन केलेले आहे, तर डेहराडून या. यानंतर पुढील प्रश्न 161वा प्रश्न आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, तर 2025 च्या तिरंदाजी आशिया कप मध्ये कोणत्या देशाने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावले, तर आपल्या भारत या देशाने. यानंतर 162वा प्रश्न, 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये आपल्या भारतीय महिला संघाने किती सुवर्ण पदके जिंकली, तर 4 सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. यानंतर आपल्या भारताची पहिली स्वदेशी 5G फिक्स्ड वायरलेस सेवा कोणी सुरू केली, तर BSNL ने. यानंतर पुढील प्रश्न, अर्लम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, तर ते आपल्या भारतातील पहिले बटरफ्लाय अभयारण्य बनले आहे, तर केरळ या. यानंतर कोणते राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान 6.0 सुरू करणार आहे, तर आपले महाराष्ट्राचे राज्य सरकार. यानंतर पुढील प्रश्न, भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात करतो, तर आपला भारत देश करतो रशियाकडून. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे, तर त्रिपुरा हे राज्य. यानंतर पुढील प्रश्न, तर हा प्रश्न पुस्तकावर आहे, तर विद्यार्थी मित्रांनो विंग्स टू अवर होप्स बुक कोण लिहिले आहे, तर द्रौपदी मुर्मू यांनी लिहिले आहे. यानंतर संविधान हत्या दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे, तर 25 जून या दिवशी. यानंतर 170वा प्रश्न, तर 41 वर्षानंतर अंतराळामध्ये जाणारा दुसरा भारतीय कोण बनला, तर शुभांशु शुक्ल बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, ऑपरेशन बशीर अल फताह अंतर्गत इराणने अमेरिका विरुद्ध कोणत्या देशात हल्ला केला, तर कतार या देशामध्ये. यानंतर पुढील प्रश्न, शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजे SDG निर्देशांक 2025 मध्ये आपल्या भारताचा क्रमांक कितवा आहे, तर आपल्या भारताचा क्रमांक आहे 99वा. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर भारत सरकारने कोणत्या राज्यामध्ये 16 ते 18 वयोगटातील मुलींना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी नव्य योजना नुकतीच सुरू केली आहे, तर उत्तर प्रदेश. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आपल्या भारतातील पहिला ऑफ ग्रिड ग्रीन हायड्रोजन पायलट प्लांट कार्यान्वित करण्यात आला, तर कच्छ या. यानंतर पुढील प्रश्न, नासाचा अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बनलेली आहे, तर जान्हवी डांगे ती बनलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून नियुक्त झालेल्या क्रिस्टी कोव्हेस्टी कोणत्या देशाच्या आहे, तर झिम्बाब्वे या देशाच्या. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्ग कोणत्या मार्गावर बनणार आहे, तर वर्धा ते गोवा या महामार्गावर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न, 2025 पुरुष FIH हॉकी ज्युनियर विश्व कपचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे, तर तामिळनाडू या. यानंतर जगातील अंमली पदार्थ विरोधी दिवस कधी साजरा करण्यात येतो, तर तो करण्यात येतो 26 जून या दिवशी. यानंतर 180वा प्रश्न पाहूयात आपण या ठिकाणी, तर JCB पुरस्कार बंद करण्यात आलेला आहे, तर तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जात होता, तर तो दिला जात होता साहित्य या क्षेत्राशी संबंधित. यानंतर पुढील प्रश्न, तर नाटो शिखर परिषद 2025 कोठे पार पडली, तर नेदरलँडमध्ये. यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये 26 जून रोजी कोणता दिवस साजरा करण्यात येतो, तर सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात येतो.
यानंतर जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये 163 देशांच्या यादीमध्ये आपल्या भारताची रँक कितवी आहे तर 115वी रँक आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारने घरगुती वीज दरांमध्ये किती टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली तर 10%. यानंतर पुढील प्रश्न, 76वी नाटो शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर द हेग, नेदरलँड या. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने अलीकडे ट्रान्सजेंडर समुदायाला ओबीसी दर्जा दिला तर आसाम या. यानंतर पुढील प्रश्न, अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती तर मुंबई. यानंतर 7वी हेलिकॉप्टर आणि लहान विमान शिखर परिषद कोठे आयोजित केली जात आहे तर पुणे, महाराष्ट्रामध्ये. यानंतर पुढील प्रश्न 189वा, तर जगातील दुसरी सर्वात मोठी आरक्षित संपत्ती कोणती बनलेली आहे. महत्वाचा प्रश्न आहे तर बनलेली आहे सोने. यानंतर पुढील प्रश्न 190वा, तर जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 कोठे होणार आहे तर अमेरिकामध्ये होणार आहे. यानंतर 191वा प्रश्न, तर पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच PFRDA च्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शिव सुब्रमणियन रमण यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर पुढील प्रश्न, SCO ची 2025 ची संरक्षण मंत्र्यांची मीटिंग कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर चीनमध्ये. यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध अंबुबाची मेळा आयोजित करण्यात आला होता तर आसाम या. यानंतर पुढील प्रश्न आहे 194वा, तर सर्वांनी लक्ष ठेवा या प्रश्नाकडे. तर ब्लूमबर्ग 2025 टोबॅको कंट्रोल अवॉर्ड कोणत्या देशाला देण्यात आलेला आहे तर आपल्या भारत देशाला देण्यात आलेला आहे. यानंतर खालीलपैकी कोणता दिवस नवीन बांगलादेश दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित करण्यात आले तर तो आहे 8 ऑगस्ट हा दिवस. लक्षात ठेवा. 195वा प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन बिहाली कोणत्या ठिकाणी सुरू केले तर जम्मू आणि काश्मीर या. यानंतर पुढील प्रश्न, तर ब्रँड फायनान्स रिपोर्ट 2025 नुसार खालीलपैकी कोणता ब्रँड $30 अब्ज चा टप्पा ओलांडणारा भारतातील पहिला ब्रँड बनलेला आहे तर टाटा समूह. यानंतर पुढील प्रश्न, द इमर्जन्स डायरीज हे पुस्तक खालीलपैकी कोणी प्रकाशित केले तर अमित शहा यांनी प्रकाशित केले. यानंतर 199वा प्रश्न, तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटीच्या 5व्या आवृत्तीचे आयोजन खालीलपैकी कोणते राज्य करणार आहे तर राजस्थान हे राज्य. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 200वा प्रश्न, तर सरकारी शाळेमध्ये दररोज वृत्तमानपत्र वाचन अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे तर हिमाचल प्रदेश हे राज्य ठरणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न एक्स्ट्रा घेतलेले आहेत, सर्वांनी लक्ष द्या या प्रश्नांकडे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने कोठे इंटरनॅशनल आलू केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे तर आग्रा. यानंतर एक्झिम बँक व्यापार संमेलन 2025 चे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली. यानंतर शेवटचा प्रश्न, तर आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर तो साजरा केला जातो 30 जून या दिवशी. तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त 1000 लाईक ठेवलेला आहे. किती तर फक्त 1000 लाईक. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण लवकरात लवकर 1000 लाईक पूर्ण करताल आणि 1000 लाईक पूर्ण झाल्यावर मी ताबडतोब या व्हिडिओची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. 2 प्रश्न आहेत, सर्वांनी या प्रश्नांचे उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. तर प्रश्न असा आहे, आपल्या भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, 2025 चा मिस वर्ल्ड कोणाला मिळाला तर याचेही योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे. आणि विद्यार्थ्यांनो आपले 1000 लाईकचे टार्गेट सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करा. आणि तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.